राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि तुमच्या आजी लोक इष्टावर पण आहेत, तिकडं पण जाऊन बघा तुम्ही. खूप छान तिकडं छोटे छोटे ब्लॉक आहेत आजी लोकांचे, डान्स करतायत आणि आपल्या आश्रमामधले 5-6 लोक खूप उत्साही आहेत, त्यांना जे आवडते ते करतायत. तर असंच आम्हाला एका ठिकाणाहून फोन आलेला आहे की आजींचा डान्स खूप छान आहे आणि आजींसाठी एक आम्ही काहीतरी करणार आहोत आणि तिथं मी आपल्या एका आजीचे व्हिडिओ पाठवलेले आहेत. तर माहिती नाही, पण झाल्यावर नक्की तुम्हाला सगळं कळणार आहे आणि आता त्याच्यावर पण आज जाऊन बघा की आजी लोकांचं कसं टाकते काय मी, आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. काय करताय ताई? म्हणलं काय काय कळत नाही आपण कसं काय येतात. सकाळी सकाळी ते पट्टे त्याच्यातले ते फळ्या म्हणजे नाही का काढता येत नाहीत फळ्या व्यवस्थित. मामाकडून नंतर काढून घ्यावं. आता मामा जरा बरेच दिवसांनी आले तर आमच्याकडे डोळ्याचं ऑपरेशन केलं तर 2 महिने नव्हते आमच्याकडे मामा. आता आले तर आल्याबरोबर हे काम हातात घेतले. तर आपल्या मामाला ऐकायला कमी येतं, जरा बोलायला लागल नाही लागेल तुम्हाला. नाही नाही तर हे जरा आता करून ठेवतोय. म्हणजे काय होईल, 1-2 चुलीत घातलं. हा, 1 मिनिट. खिळे म्हणजे हातात टोचायला नको. त्यांच्या हातात आहे ना तर बरंचसं सरपण आहे. तर सगळं व्यवस्थित करून घ्यावं आणि ढीग लावावा आणि त्याला जर मेनकापूर किंवा कागद एखादा झाकून टाकावं. तर आजी लोक बी सगळे शिवून बसले तिथे लागले काय ना काहीतरी. आणि इथं हे असं रोचून दिलंय. म्हटलं ह्याच्यावर असं थोडं थोडं तुम्ही रसा, पाणी जरी आलं पावसाचं तर काय भामा खालून जाणार आणि ह्याला ना चौकून मेन कापड करून झाकून घेऊ आपण. आणि ही पोत्या ठेवा. पोत्यामध्ये काय करायचं गट्टू करू. हे जे गट्टू आहेत ते सगळे पोत्यात भरून ठेवू खाताच्या. 1-2 गट्टू घातले चुलीमध्ये तर आपलं स्वयंपाक होते सगळा. हा काय बरेच दिवसांनी मामा आले, पण मामा आल्यावर म्हटले मी करू लागतो. म्हटलं ठीक आहे. आम्ही काढत होतो, आम्हाला काय जमतं हे असलं आणि एकदम व्यवस्थित करू देत आहेत. खिळे पण आजी आमच्या हाताला लागते म्हणून व्यवस्थित करून देतात. मदत करावी आणि सगळं हे काम करून घ्यावं. कारण इकडे सगळा पसारा आहे, कुठं पण काय पण टाकतात आणून, काय बी चिंध्या कांद्या काय सांगता येत नाही. कुठं कधी काय बसल जाऊन हात घासतील. आज सगळं दुपारच्या वेळी आहे ना साफ करावं. तर चिमण्यांनी किती कालवा उठवला. रोहितनं त्या चिमण्यांचं बसवलंय तिकडं, पण तिथं काय खातात नाही. कधी तर खातात दाणे चिमणे खाल्ले. बरेचशी भरणी पार केली चिमण्यांनी. पूर्ण भरली होती बघ वैशाली. अर्धी झाली खातायत. किती किलबिल कालवा उठवला बघितलं वरती. त्यांना खाली बसता येत नाही ना. आता सगळेजण इथं बसले त्याच्यामुळे. हा तेच ना, ते बसता येत नाही. त्यांची जागा आडली त्याच्यामुळे त्यांचा आरडाओरडा चालू. हे फळ आहे ना आपल्याला इथं ठेवायचं. फळे इथं ठेवायचं मोठं मोठं बघू. तर आज दुपारी ही काम लागलं आम्हाला. आता इथे 2 करून घ्यावं. आजोबांना दादांना 2 करून द्यायचं. आकाशाला आमची लंगडत काम करते. बसत नाही तिनं. काय करणार आपण नका. किती छान चिमण्या चिवचिव करतात बघितलं. फिराव दिला होत्या आजी ह्याला बघू इकडे तर ही केलेली आहे मी पिंड आणि ठेवली आहे त्या बेलाच्या झाडाखाली छानपैकी. तर ही आहे माझं छोटंसं गार्डन आणि हे रांगोळ काढलेली आहे सकाळी तुळशीच्या समोर. गुलाबाची फुलं सुकून गेले पण तोडले नाही आम्ही. खूप कचरा पडलाय सगळीकडे. वारच एवढं सुटलंय ना ह्या 2-4 दिवसात. म्हटलं संध्याकाळचा टाइम आहे, वरती जावं. जरा छकुलीचं काहीतरी आलंय गंमत सम्मत. काय चाललंय अक्का?
होय, सगळ्याची काळजी घेते बाय. मंगल मावशी झालं, अक्का झालं, डोकं विचार म्हणते आम्हा. डोकं नाही विचारलं का सुशला मावशी? आता आजकाल आमच्या सुशला मावशीची तब्येत बरी नसते, काय करायचं. एकमेकाची मदत करत्या, त्यांच्या त्यांनी व्यवस्थित राहत्यात. काय अक्का? हा हा तिला राग येतो, खाली बस म्हणलं हे केलं म्हणून. अक्काला मोपमाय आहे ना अक्का? छान दिसते का? भंडारी काय चाललंय? बरे आहे का? बरी आहे तब्येत? काय म्हणताय? देवाचं नाव घ्यावं, विठ्ठल विठ्ठल काहीतरी. काय हरिपाठ वगैरे वाचला का? पुस्तक वाचलं का? काय चाललंय? काय करायला? घरात एकट्याने म्हणायचं नसते, बाहेर बसून म्हणायचं असं सगळ्यांनी. मग साड्या बघत का? ते तुझ्याच साड्या आहेत, कोणाला नाही देणार आम्ही. साड्याच्या जवळ बसल्या गड्या घालून ठेवलं म्हणजे जागच्या जागेवर. बर बाई, ठेव जागच्या जागेवर. परत वेळेवर जागच्या जागेवर सापडायच्या साड्या. बर बर, ठेव नीट ठेव जपून. आपल्या कुंभार मॅडम साड्यांच्या जवळ बसले. कोण नाही नेणार? ती साड्या तुझ्याच आहेत. कोण नाही नेत, अशाच राहतात. बर बर. मंगल मावशी, कुठलं पुस्तक काढले वाचायला? लिंगपुराण. लिंगपुराण. हा, श्रीलिंगपुराण. तुला आता बरं वाटते का? पण ते डोळ्याच्या ऑपरेशनानं जरा आता लगेच वाचू नको ग मंगल मावशी. ठेव बर पुस्तक, पाप लागायचं मला. पण तू नंतर वाच, अजून एक 15 महिन्यांनी वाच. तुझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाले होय? बरोबर दिसतं का आता? छान दिसतं, चांगलं दिसतं. बघ किती घाबरत होतीस, म्हणायची मला ऑपरेशन नाही करायचं मॅडम. कसा हाकावारीच होते तुम्हाला? हाकावारीच होते मला. वैशाली मॅडम तर ओळखूच. मग तू हाका मारली म्हणूनच वैशालीला आत पाठवलं. मी म्हणलं मी नाही बघू शकत, मला चक्कर येते, ऑपरेशन थिएटर मध्ये मी नाही येणार. एक आजी ओरडायले म्हणे, एक काय 2-3 आज्या, मॅडम मॅडम. आपल्याला कधी जायची सवय नाही ना, त्याच्यामुळे. मॅडम असल्यावर घाबरणार नाही का? नाही घाबर. मग तिथं मॅडम दिसत नव्हती ऑपरेशन करताना, म्हणून ओरडत होत्या. वैशाली आल्यावर गप्प झाल्या ना? वैशाली मॅडम मला त्या बाळांसारखी दिसायची, तो ओळखू सुद्धा येत नव्हती. पण आता तुला चांगलं दिसते का नाही? तुला छान दिसते. आता चष्म्याचं बघू आपण. हा, मग तू रोज वाच. तुला जे वाचायचे ते वाच. तुला खूप आवड आहे वाचण्याची. पुस्तकाची पिशवी आमच्या मंगल मावशीच्या बेडवरच असते जवळ. हे बघा, विष्णू पुराण, शिवपुराण आणि लोकमान्य टिळक, संभाजी भोसले, एवढी पुस्तक आहेत तुझ्याकडे ठेवले? 4-5 पुस्तक आहे. हा ना? बर. तू दुसऱ्याला पण वाचून दाखवत जा ना मंगल मावशी. दाखवते, पण त्या अक्काला एवढं समजत नाही, झोपेल असते सारखी. बाकीच्यांना एक माणूस नाही हे करत तर दुसरं तर ऐकतात ना ग मंगल मावशी. ऐकतात ना. कुमार मॅडमला बी वाचायला दे. मला वाचता असलं वाचलं असतं मॅडम, वाचताच येत नाही ना. देता येतं बघून, पण वाचता येत नाही. कस करा? डोकं चालत नाही, विराज नाही आपला. काय विराज? डोकं चालत नाही. आता देवा तसं घातलं म्हणलं तसं होतच. कस करा? आता विराज नाही, डोकं बदल चालतच नाही. डोकं आपलं डोकं चालतच नाही. चालत. जरा नीट आंघोळ तेन करा उद्या. जरा नीट डोकं ते निचरा जरा उद्या सकाळ. हा, जरा पाणी दन 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 तापवा मस्त. लवकर उठून काय गरज नाही लवकर उठायची. 6-6:30 उठायचं. रोजच्या टायमाला. हा, काय वाचतात? आणि कुठल्या गाण्याचं? जिथे भजनाला मंदिरी जाते, अंबे तुझी मी वाट पाहते. अरे बापरे बा, छान छान मस्त. मी ऐकायले. कलावते आजी, खिडकी लाव ना, खिडकी लाव ना. पाली येतात मोठ्या मोठ्या. दिवस मावळा ना, संध्याकाळ झाली ना, खिडकी लावून टाकायची हळूच. हा, लावा. असं एकटं नाही वाचायचं कधी, कळलं? सगळं नाही, बाहेर पण वाचून दाखवायचं ना. काय आले बाबा? आजीचा चष्मा आला. मी आजी कशी दिसते बघू आता चष्म्यामध्ये. हे बघा आत्ताच आले चष्मे. नाही नाही, आई नाही, बस बस. मी इकडून गेले. अक्का विचारत होती ना सुशला मावशीचं,
छकुलीकडे बघितलं नाही, छकुने छान फ्रॉक घातलाय तू. छान पाहिजे हा चांगले छकुली आजकाल काय म्हणते माहितीये का? काय पाहिजे छकुले तुला? चांगले पाहिजे सगळे. काय पाहिजे चांगले? गाऊन पाहिजे. गाऊन आहेत की मग? नाही जुना आहे. नाही ह्याला फ्रॉक म्हणतात. हे फरक म्हणते मग नवा फरक पाहिजे. काय पाहिजे? नवा फरक. नवा फ्रॉक. गाऊन नाही पाहिजे का? नाही फरक पाहिजे. आता ही एक ड्रेस घालाय चालू केली आहे आणि गाऊन घालाय चालू केली आहे. हा सारखं आहे ना म्हणा आजी, फ्रॉकच घालायचं म्हणती. काय करावं छकुले? आता चष्मा घाल चल. अरे बापरे, छकुली आजीला चष्मा कसा दिसतो. ओहो, टीचर कशा दिसतात आपल्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता गुड इव्हनिंग. मोनाजीकडे बघ, मोनाजीकडे बघ, मोनाजीकडे बघ. बघू. आता छकुले, हा चष्म्याचा बॉक्स आहे तुझा. हे बघ, हे व्यवस्थित ठेवायचं, ठेवायचं, ह्याच्यात ठेवायचं. आणि तुला ते अंधारी यायला होतं ना डोकं. बरोबर. काय काय दुखतो? डोकं इकडे दुखतंय. अजून फुटल्यापासून असं होऊन जाईल. आराम दिला. हा ना. मग चांगलं वाटत ते पण. नारायण गावला दिला. हा 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 मग ते चांगलं होतं. पुढचं कसं तरी होतं. कसं तरी होत. पुसायचा चष्मा. पडका पुसायचा. आता बघू छकुले, छान दिसते बाबा छकुली, मस्तच दिसते. अजून कुणाचं आहे? चला वत्सला आजी, तुम्हाला पण काहीतरी आलंय. वत्सला आजी, चला वत्सला मावशी. अग बाई छकुली उठून फिरते. काय छकुली दिसते बाबा भारी. अग बाई गे, अग बाई गे, अग बाई गे, अग बाई. आता लांब लांब दिसायला लागलं. बघू बघू, बसा वत्सला आजी तिथं. छकुली तर डान्सच करायला लागली चष्मा घालून. पडशील बाई छकुले गे, पडशील. अरे वा वा वा, बघू द्या कशा दिसतात वत्सला आजी. छान मस्त. हे द्या बॉक्स. हा बॉक्स आहे तुमचा. चष्मा ठेवायचा. कसं वाटतं तुम्हाला घातल्यावर? काय अंधारी वगैरे येते का डोळ्याला? असं काही जड वगैरे? छान वाटते. मस्त वाटते. तर वत्सला आजीला चष्मा लागलेला होता आणि छकुलीला. चांगलं दिसतो. छान दिसतो. कसं दिसतो? छान. छान. मला पण छान. छान. अगं बघे, तुम्हाला पण आणू. ज्याला ज्याला लागलाय त्याने. अजून कुणाला लागायला नाही. मंगलमावशीला, कुंभारला अजून एकदा तपासायला नेऊ. बाकीच्या लोकांना मग चष्मे आणू. सगळ्याला. आता वत्सल आजी झोपताना काढायचा. हो, काढायचं. हा, जाताना बी काढ, नाही तर खाली यायचं. नाही. मी तसला दोऱ्या मागवते, दोऱ्या बांधायला. हा. हा, वत्सल आजीचा पण. नाही नाही, वत्सल आजीचा पण दोऱ्यान बुचड्यात असं करून टाकायचं. लक्षात राहणार नाही ना वत्सल आजी. हा, दोघांना सांगा. कोणाला नाही? ज्याला लागलाय त्याला देतील ना, का उगाच देतील कुणाला बी? आम्हाला लागला. हा आईला मला. हा, अरे वा. आपल्या दोघांना लागलंय. आपल्या दोघांना नंबर लागला. नंबर दुसरा, पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा. आता आमचा दुसरा आहे, तुमचा पहिला नंबर आहे. तुमचं पण लागल. आमचा दुसरा नंबर. आमचं झालं, तुमचं पण लागल. लागल लागल. हे अक्काला बी, अक्काचा अजून बाकीच्या लोकांचं आहे. पण काय त्यांच्या आम्हाचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं. एक डोळा राहिला आम्हाचा ऑपरेशनचा. झालं तर चला. मंगलमावशीचे 2 झाले ऑपरेशन. कुंभारचे 2 झाले. आणि ताईचे पण एक होणारच नाही म्हटले ते प्रॉब्लेम मुळे जरा. पण आता वत्सलाजीचे बी 2 झाले. छकुलीचं झाले. कुंभारचे 2 झाले. तरी पण नाही चष्मा. नाही अजून नाही, आता देतील ना बघून. आहे का नाही? हा.